नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। आषाढी वारीच्या निमित्तानं आपण संतांच्या साहित्यावरूनच जे काही समाजाला प्रबोधन करण्याची गरज आहे आणि समाजासाठी संतांनी जे 300, 400, 500, 600, 700 आपण जितके मागे जाऊ तितके वर्षापूर्वी जे काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे, या प्रत्येक साहित्यातल्या काही महत्त्वाच्या अंगांचा उहापोह आपण इथे करतोय। श्याम मानव सर आपल्या सोबत आहेत। सर, पहिल्या भागामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांविषयी, चमत्कारांविषयी आपण पाहिलं। या भागात आपण कोणत्या संतांविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत? संत ज्ञानेश्वरांनी जे काम केलं ते सगळ्यात महत्त्वाचं जे काम आपण पाहिलं ते म्हणजे त्यांनी जाती व्यवस्थेला शह देण्याचं काम केलं आणि सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्याचं काम केलं। त्या पद्धतीचा त्यांचा एक सुंदर ओवी पण आहे। म्हणवणी कुळे जाती वर्ण आगवेची गा अकारण, कुळ जात वर्ण हे सगळंच्या सगळं अकारण आहे असं ते जाहीररित्या म्हणतात। स्वतः ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेला माणूस असं असताना सुद्धा स्वतःच्या ब्राह्मण कुटुंबामुळे मिळणारे जे काही फायदे आहेत ते एका बाजूला सारून सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणून सन्मान देण्याचं काम हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्याचा पाया रचला असं आपण त्यामुळे मानतो। त्या काळामध्ये आध्यात्मिक गोष्टींना फार प्रतिष्ठा होती। धर्म अध्यात्म हे हातात हात घालून चालत असत आणि ही केवळ प्रतिष्ठा ब्राह्मणांना मिळायची। त्यामुळे त्या काळामध्ये या पद्धतीच्या अनेक प्रकारची पंथ निर्माण झालेत। महानुभाव पंथ निर्माण झाला, बसवेश्वरांचा एक मांडणीचा भाग निर्माण झाला जो पुढे पांडुरंगांच्या या सगळ्या वारकरी संप्रदायातलाच एक भाग पुढच्या काळामध्ये मानला गेला। त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या या सगळ्या प्रक्रियेमुळे अनेक जाती जमातीमधले संत निर्माण झालेत आणि त्यांना समाजामध्ये आध्यात्मिक एक प्रतिष्ठा प्राप्त झाली। त्यामध्ये इक्वली बरोबरीचं नाव आहे जे ते आहे संत नामदेवांचं। खरं म्हणजे संत नामदेवांना ज्ञानेश्वरापेक्षा खूप दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली। संत नामदेवांचा एक अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी। म्हणजे कीर्तन करता करता नाचत नाचत संपूर्ण जगामध्ये ज्ञानदीप लावू, आपण संपूर्ण जग ज्ञानाने उजळून टाकू असं म्हणणारे हे संत बहुजन समाजातले संत होते। संत नामदेव केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत, ते दक्षिणेमध्ये गेले, उत्तरेमध्ये गेले, पंजाबमध्ये गेले। पंजाबमध्ये तर 20 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाचा हा विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हे नामदेवांचं आहे आणि शिवाय महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी हा विचार रुजवला। त्या काळामध्ये हे अतिशय क्रांतिकारक काम होतं की देवाची कल्पना सुधारणं। सर्वसामान्य माणूस मंदिरांमधल्या देवाला मानणारा, या देवांच्या भोवती जे कडबोळं होतं ते भटजींचं कडबोळं होतं। या संपूर्ण पंड्यांनी भटजींनी देवाविषयी काही वेगवेगळ्या कल्पना प्रसृत केलेल्या होत्या आणि म्हणजे देव खातो, देव पितो, देव झोपतो, देव पितांबर नेसतो इथपासून सगळे सागर संगीत सगळे प्रकार चालायचे। त्याकरता वेगवेगळ्या फीज आकारल्या जायच्या। त्यावेळेस वेगवेगळं दर्शन देण्याच्या सगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या देणग्या आणि या पद्धतीच्या या सगळ्या प्रक्रियांना शह देण्याचं काम नामदेवांनी केलं। आता हे सगळ्या प्रकारचे 33 कोटी देव आहेत, त्याविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्या सुधारून पांडुरंगांजवळ जसं ज्ञानदेवांनी आणण्याचा प्रयत्न केला तसंच नामदेवांनी केलं आणि म्हणूनच ते वारकरी संप्रदायातले एक प्रमुख मानले जातात। सिंदूर माखुनिया धोंडा त्यासी भजती पोरे रांडा। सिंदूर माखून देवाला म्हणजे एखाद्या दगडाला, धोंडा म्हणजे दगड, दोंडा एखाद्या दगडाला सिंदूर माखायचा आणि त्याला सगळेच्या सगळे पोरे रांडा। रांडा हा शब्द या ठिकाणी अत्यंत आदराने आलेला आहे, वाईट अर्थाने आलेला नाहीये। स्त्रिया आणि पोरं सगळे त्याला पुजतात। अग्निहोत्राचा सुकाळ कुश पिंपळाचा काळ। कुश म्हणजे वड, म्हणजे अग्निहोत्र त्या ठिकाणी केलं जातं देवापुढे आणि त्यामुळे सगळेच्या सगळे एवढे वड पिंपळासारखे अत्यंत महत्त्वाचे जे वृक्ष आहेत ते जाळले जातात। नामा म्हणे अवघे खोटे एक हरिनाम गोमटे। हे सगळंच्या सगळं जे केलं जातं, यज्ञ केले जातात, या पद्धतीनं अग्निहोत्र केली जातात, या पद्धतीनं पूजा अर्चा केल्या जातात, हे सगळंच्या सगळं खोटं आहे आणि एकच खरं आहे, एक हरिनाम गोमटे। फक्त हरीचं नाव घ्या तेवढंच फक्त महत्त्वाचं आहे, तेवढंच फक्त महत्त्वाचं आहे। आता हे सगळं सांगण्यामध्ये ज्ञानेश्वर असतील किंवा संत नामदेव असतील यांनी एका सुंदर सायन्सचा सुद्धा वापर केला होता ज्याचा उल्लेख मी मगा केला की हरिनामाच्या माध्यमातून, नामस्मरण करण्याच्या माध्यमातून, भक्ती मार्ग हा वापरण्याच्या माध्यमातून माणूस स्वतःला उत्तम सजेशन देऊ शकतो आणि त्यामधनं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवू शकतो, स्वतःमध्ये आवश्यक आहे ते चांगल्या गुणांचे बदल घडवून आणू शकतो। हे सगळं करण्यामध्ये या संत परंपरेचा मोठा वाटा राहिलेला आहे।
ही परिवर्तनाची नांदी तशी नामदेवांनी जसं त्यांना संत शिरोमणी म्हटलेलं आहे नामदेवांना, की संत कुळीमध्ये हे सर्वात मोठे आणि ज्येष्ठ असं त्यांना मानलं गेलं आहे. आणि त्यांनी जे काही सगळे संदर्भ दिले, आत्ता नाचू कीर्तनाचे रंगी असेल, ज्ञानदीप लावू जगी हे असतील, किंवा जनाबाईंनी आपल्या ओव्यांमधनं दिलेले काही संकेत असतील, घरातल्या कुटुंबियांबद्दलचं केलेलं वर्णन असेल, हे सगळंच आपल्या भोवतालचं आहे. पण आपण नेमकं ते विसरतोय आणि भलतंच काहीतरी करत बसतोय, असं आत्ता दिसत नाही. बरोबर आहे ना, तसंच आहे ना. म्हणजे या सगळ्याच संतांनी उत्तम संसार कसा करावा हे आपल्याला सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टी संसारातल्या आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. आणि आपण प्रत्यक्षामध्ये मात्र आजही संतांचं, आणि मी प्रामुख्यानं अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय या ठिकाणी घेतलेला असल्यामुळं त्या संदर्भातल्या सगळ्या ओव्या आणि त्यांचे अभंग तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो आहे. हे सगळं करत असताना तरीही आपण या संतांना विसरून जातो. इव्हन संत नामदेवांसारखा या पद्धतीच्या चमत्कार विरोधी बोलणारा माणूस संत, त्यांच्याही नावावर अनेक चमत्कार चिकटवण्यात आले. या सगळ्या संतांच्या मागे चमत्कार चिकटवण्याचं काम आपल्या परंपरेने काही लोकांनी केलं. आता ते आपण तुकारामाच्या वेळेस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेऊया की याच्या मागचा उद्देश काय होता, या संत परंपरेच्या मागे चमत्कार का चिकटवले जात होते, आपण त्यावेळेस आपण समजून घेऊया. सर, नामदेवांच्या बद्दल आपण सगळं आत्तापर्यंत पाहिलं ऐकलं, तशीच काही परंपरा किंबहुना समाज सुधारणेची भावना एकनाथांच्या भारुडांमध्ये पण होती. की एकनाथी भारुड हे समाजातलं खरं चित्र आणि त्याचं वास्तव रूप दाखवण्याचा एक प्रयत्न एकनाथांनी केला खरा. इतकंच नाही तर असं एकनाथांच्याबद्दल अनेक वेळा सांगितलं जातं की काशीवरून आणलेली गंगा आपण ती मंदिरात नेऊन वाहिली पाहिजे, पण उपाशीपोटी तहानलेल्या एका गाढवाच्या मुखी त्यांनी गंगा घातली आणि तिथे काय देव आहे तो त्यांनी जाणून घेतला. म्हणजे तिथे त्यांनी व्यक्ती जाणली, प्राणी जाणलं. असंच भारुडामधनं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. एकनाथांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, खरं म्हणजे एकनाथ जन्माने ब्राह्मण होते. ब्राह्मण जातीमध्ये त्या काळामध्ये जन्म होणं आणि आजच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळात सगळेच फायदे होते, भूदेव मानलं जात होतं ब्राह्मणांना. आणि असं असताना त्यांनी एक रडणारं पोरगं जे होतं, दलित पोरगं होतं, शूद्र जातीतलं पोरगं होतं, त्याला उचलून कडेवर घेतलं. त्यामुळे त्या काळातल्या त्या परिसरातल्या सगळ्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता. म्हणजे केवळ भूतदया प्राण्यांपर्यंत त्यांची मर्यादित नव्हती, तर माणसांच्या जाती जमातीकडे पलीकडे जाऊन भूतदयेचा ते विचार करत असत. आणि म्हणूनच त्यांना या संत परंपरेतलं एक महान संत मानलं जातं. चमत्काराच्या विरुद्ध त्यांनी मांडणी केली. भारुडाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर जागरण केलं. आजही भारुडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगाव म्हटली जातात. त्याच्या माध्यमातून लोक शिकतात, काही जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकतात. नवस तवस म्हणजे नवस तर आजही बोलले जातात, म्हणजे आजही त्याकरता काही आपण वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या काळामध्ये ते इतके नवस बोलले जात असत की जीवनातली सगळी कामच नवसाच्या माध्यमातून व्हायची. आजही कोकणामध्ये अनेक गोष्टींकरता कौल लावले जातात, त्या माध्यमातून लोक जीवनातली सगळी कामं करत असतात. पण एकनाथांनी या 16व्या शतकामध्ये किती सुंदर मांडणी केली. प्रतिमेचा देव केला काय जाणे ती अबला, नवस करी ती देवासी म्हणती पुत्र देई व मजसी. प्रतिमेचा देव केला, कोणत्याही गोष्टीचा देव केला, दगडाचा केला, कशाचाही केला. त्या बाईला काय माहीत की असा नवस मागून आपल्याला खरंच पुत्र मिळणार आहे की नाही, याबद्दल ती मागणी मागते देवाकडे की मला पुत्र देऊ मजसी. त्याबद्दल पुढे ते म्हणतात, देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा. असले नवसाला पावणारे जे देव आहेत तेही खोटे आहेत, नवसही खोटा आहेत. हे असं म्हणणं, एवढ्या धार्ष्ट्याने म्हणणं त्या काळामध्ये खरं म्हणजे अत्यंत क्रांतिकारक मत त्यांनी त्या काळामध्ये मांडलं. इथे 16व्या शतकामध्ये संत एकनाथ काय म्हणतात, बळेची आणिता ती अंगा, नाचविती शिमगी सोंगा, एका जनार्दनी ऐसा देव, तेथे कैसा अमुचा भाव. हे अंगामध्ये आणतात, नाचतात, हा सगळा शिमगा करतात, सोंग करतात. याच्यामध्ये कोणताही देवाचा भाव नाही, याच्यामध्ये कोणताही देव नाही, असं ते जाहीरपणे सांगतात. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले एकनाथ सोवळं ओवळं या सगळ्या त्या गोष्टी पाळल्या जात होत्या, रस्त्यांमध्ये पाळल्या जात होत्या. रस्त्यांमध्ये सर्वसामान्य शूद्र माणसाला एखादा शुचिरभूत ब्राह्मण चालला असेल तर आसपास उभं राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, किंवा कोणी जर असं चालत असेल तर त्याच्यावर प्रत्यक्षात त्याला मारहाणसुद्धा होत असे, त्याचे हालहाल केले जात असत. त्या काळामध्ये संत एकनाथ म्हणतात, आम्हा सोवळे ओवळे नाही, विटाळ न देखो कवणे ठाये, एका जनार्दनी बोधू, यती कुळाचा फिटला संबंधू.
यती कुळ या सगळ्यांचा संबंधच आम्ही सोडून दिलेला आहे, तो फिटलेला आहे आणि सगळे माणसं आम्ही एक आहोत. याती कुळ न पाहे म्हणे एका शरण जनार्दने. याती कुळ न पाहे म्हणे एका शरण जनार्दने. म्हणजे याती कुळ जात वर्ण काही न पाहता सगळ्यांनी एका फक्त जनार्दनाला शरण जावं. एकनाथांच्या बद्दल हे पाहिलं सगळं, जर तुकारामांच्या बाबतीत जर सर पाहायला गेलं तर तुकारामांच्या बद्दल देखील तुकाराम आत्तापर्यंत जे समाजाला कळले हे अत्यंत मृदू स्वभावी, संयमी, खूप प्रामाणिकपणे वागणारे तुकाराम, आणि ते होते पण तुकारामांची एक विद्रोही भूमिका मध्यंतरी आलेल्या तुकाराम या चित्रपटातनं मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर तुकारामांनी त्या भूमिकेत जाऊन समाजाला धडे शिकवण्याचे देखील अभंगामध्ये उल्लेख केलेले आहेत. तुकारामांबद्दल काय सांगा? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका चढविलासे कळस. आता कळस चढविला तुकाराम महाराजांनी असं म्हटलं जातं. खरं म्हणजे तुकाराम महाराज हे अत्यंत विद्रोहीच आहेत. मध्ये आह साळुंकेने विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तकच त्यांच्यावर लिहिलेलं आहे. त्याचं नावच त्यांनी विद्रोही तुकाराम दिलं. खरं म्हणजे संत आणि विद्रोह हा शब्द जरा काही लोकांना फार विचित्र वाटतो, खटकतो, पण ज्ञानेश्वरांचं ते बंडच होतं, एकनाथांचं ते बंडच होतं, नामदेवांचं ते बंडच होतं. त्यावेळेसच्या ज्या घट्ट रुजलेल्या परंपरा आहेत, देवाविषयीच्या ज्या घट्ट समजुती आहेत, त्या समजुतींना डायरेक्टली आपल्या अभंगांमधनं असा शह देणं, आपल्या कीर्तनामधनं मांडणीमधनं शह देणं हे काही कमी धार्ष्ट्याचं काम नव्हतं. हे अत्यंत हिमतीचं काम होतं. हे बंडच होतं, हा विद्रोहच होता. तुकाराम महाराज तर अत्यंत विद्रोही आहे. तुकाराम महाराज हे अत्यंत अंधश्रद्धा निर्मूलक आहे. सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांवर त्यांनी कडकडून आघात केलेले आहे. खरं म्हणजे एक संसारामध्ये रमलेला, एक चांगल्यापैकी व्यापार करण्याची क्षमता असणारा एक सावकार माणूस, तो या पद्धतीनं या सगळ्या भानगडींमध्ये का पडला? त्यांच्या अभंगांमधनंच आपण सुरुवात करूया. न देखबे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते, बुडते हे जन न देखबे डोळा, म्हणून कळवळा येत असे. त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला जी परिस्थिती होती ती अत्यंत वाईट होती. ज्ञानेश्वरांच्या काळामधली परिस्थिती आता बऱ्यापैकी बदललेली होती. कारण ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये परकीय आक्रमण नव्हतं. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जे काही चालायच्या लढाया त्या आपसात लढाया चालायच्या. त्याही काळामध्ये लुटालूट होत असे. मधून मधून जेव्हा आक्रमण येत असत दुसऱ्या राज्याचं, आजूबाजूच्या प्रांतामध्ये लढाया, काही माणसं येत असत, सैनिक येत असत, त्यांचे सरदार येत असत, लुटून जात असत, धनधान्य घेऊन जात असत, बलात्कार करून जात असत. हे त्याही काळात कमी अधिक प्रमाणामध्ये चालत असे. पण आता मात्र मुस्लिम आक्रमक या देशामध्ये एस्टॅब्लिश व्हायचा हा कालावधी आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम आक्रमक आता एस्टॅब्लिश झालेले आहेत, त्यांची राज्य निर्माण झालेली आहे. आणि अशा काळामध्ये संत तुकाराम आणि त्याच काळामध्ये मग शिवाजी महाराज येतात. तर हे संत तुकाराम त्या काळातली परिस्थिती पाहून कळवळ्यापोटी हे सगळं काम करत आहेत. त्या काळामध्ये लग्न होत असत, म्हणजे सामाजिक रूढी परंपरांविषयी या संतांनी किती बोललेलं आहे. म्हणजे संत हे केवळ आध्यात्मिक देवाबद्दल आणि मोक्षप्राप्तीबद्दल तर तुकारामाचा अभंग मी ऐकवलाच आहे की मोक्ष वगैरे या गोष्टींवर त्यांचाही विश्वासच नव्हता. यामध्ये गुंतलेल्या लोकांना ते सर्वसामान्य आध्यात्मिक क्षेत्रामधले हे अभंग आपण समजतो, यांचं काम आध्यात्मिक क्षेत्रातलं समजतो, पण हे खरे समाज सुधारक होते. त्या काळामध्ये लहानपणी लग्न होत असत मुलींची आणि एखाद्या म्हाताऱ्यासोबत होत असत. म्हातारा नवरा आणि बालिका असं लग्न पाहत असताना ते काय म्हणतात? मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड, जाळा नवऱ्याचे तोंड. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड. एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं या पद्धतीनं जेव्हा लग्न लावलं जातं, तो समोर येतो तेव्हा त्या नवऱ्याचं तोंड जाळा या शब्दामध्ये संत तुकाराम बोललेले आहे. त्यावेळेस लग्नाविषयी ज्या काही समजुती समाजामध्ये होत्या, म्हाताऱ्या माणसासोबत लहान मुलींची लग्न लावून दिली जात असत, असल्या नवऱ्यांचं तोंड जाळा असं म्हणणारे हे संत तुकाराम आहेत. केवढे ते विद्रोही असतील याची त्या आपल्याला कल्पना येते. देवाविषयीच्या त्यांनी कितीतरी कल्पना सुधारल्यात. त्यामध्ये रंडी चंडी शक्ती, मद्य मनसाते भक्षिते, गणोबा विक्राळ, लाडू मोदकांचा काळ. रंडी चंडी शक्तिमाय वगैरे या पद्धतीच्या ज्या सगळ्या देवी आहेत, ह्या देव्या मद्य, दारू, मांस भक्षण करतात. त्याबद्दल विरोधामध्ये स्वतः संत तुकाराम बोलतात. गणोबा विक्राळ, लाडू मोदकांचा काळ. आता गणपतीबद्दल या पद्धतीची वाक्य ते काढतात.
मुंज्या म्हैसासुरे हे ते कोण लेखी पोरे. मुंज्या आहेत, म्हैसासूर आहेत, वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे. वेताळ फेताळ मुंज्या म्हैसासुरे रंडी चंडी शक्ती या सगळ्यांचं तोंड जळे, तोंड काळं करे, इथपर्यंत संत तुकारामांनी त्या हल्ला केलेला. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपण जे मानतो ते जाती व्यवस्था मोडीत काढण्याचं काम केलं किंवा त्यातला 10 कमी करण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायानं संपूर्ण महाराष्ट्राला हे व्यसनांपासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. मद्याचा निषेध केलेला आहे. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा शाक्तपंथीय सगळे देव मद्यप्राशन करत असत आणि मग मद्याचा प्रसाद देवाला चढवल्यानंतर सर्वसामान्य भक्त मद्यप्राशन करायचा, मांस भक्षण करायचा. त्या काळामध्ये मांस आणि मद्य हे दोन्ही एकत्र येत असत आणि म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायानं मांसाचा आणि मद्याचा म्हणजे प्राणी बळी जाण्याचा आणि मांस खाण्याचा या दोन्हीचा कडाडून विरोध केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या मोठ्या जनसमूहाला त्यांनी व्यसनांपासून दूर ठेवलेला आहे. तुकारामांसारख्या अत्यंत विद्रोही आणि समाजसुधारक माणसांचे अनेक अभंग लोकांपर्यंत पोचलेच नाही. हा जर अभंग त्या काळामध्ये माझ्या वडिलांपर्यंत, खरं म्हणजे त्यांनी तो वाचला असेल पण त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात नसेल आला किंवा त्यांनी माझ्यापर्यंत तो पोचवला नाही. या ठिकाणी भूताबद्दल काय म्हणतात संत तुकाराम. वाजे पाऊला आपुले म्हणे मागे कोण आले, काही दिसे अकस्मात तोची वाटे आले भूत. आपलंच पाऊल आपल्याला वाचतं, आपल्याला चिंता वाटते, भीती वाटते, मागे कोण आलं. खरं म्हणजे काहीतरी त्यामुळे आपल्याला दिसतं, म्हणजे या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला भ्रम होतो. किती सायकोलॉजीचं उत्तम ज्ञान आहे की माणूस जर हायली सजेस्टिबल अवस्थेमध्ये असेल तो घाबरतो, त्यावेळेस तो हायली सजेस्टिबल अवस्थेमध्ये जातो आणि त्यावेळेस जर त्याच्या मनामध्ये आलं की ते भूत आहे तर त्याला प्रत्यक्ष ते भूत दिसूही शकतं आणि हे भूत म्हणजे केवळ कल्पना असते असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. 400 वर्षापूर्वी 350-400 वर्षापूर्वी संत तुकारामांनी आपल्याला सांगून ठेवलं. आज अनेक बाबा गावोगावचे आपल्याला दिसतात. रोज सकाळपासून टीव्हीवर ते प्रवचनं देताना दिसतात. असल्या संतांबद्दल म्हणजे ज्यांना संत म्हटलं जातं असल्या संतांबद्दल तुकारामांनी काय म्हणून ठेवलं. विनोबांनी एक फार सुंदर वाक्य संतांबद्दल वापरलं होतं. खरा संत कोण? जो समाजाला 4 पावलं माणुसकीच्या दिशेनं पुढे नेतो त्याला संत म्हणतात असं संत विनोबा म्हणाले होते. आता 4 पावलं माणुसकीच्या दिशेनं पुढे चालण्यासाठी प्रवृत्त करणारे संत म्हणजेच समाजसुधारक अशी स्पष्ट व्याख्या संत विनोबांनी आपल्याला सांगून ठेवली. टिळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साधू. टिळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साधू. दया धर्मचित्ती नाही ते जाणावे भोंदू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले तोची ओळखावा साधू. हे स्वतः संत तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे. कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितीभरी पोटासाठी हिंडती दारोदार. तुका म्हणे लंड त्याचे हाणोनी फोडा तोंड. हे जे कलियुगी फार संत झालेले आहे, वितीभर पोटासाठी दारोदार हिंडतायत. तुका म्हणे लंड, लंड याचा अर्थ बदमाश. हे सगळेच्या सगळे बदमाश आहे, त्यांचं तोंड फोडलं पाहिजे या प्रखर शब्दांमध्ये मांडणी करणारे संत तुकाराम. हे किती विद्रोही आहेत, किती बंडखोर आहेत, किती मोठे समाजसुधारक आहेत हे आपल्या लक्षात यावं. जाती व्यवस्थेबद्दल सगळ्या संतांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि तुकाराम महाराज तर त्यामधले शिरोमणी आहे. महारासी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. महार शिवला म्हणून जर एखादा ब्राह्मण रागावत असेल, कोपत असेल तर त्याला प्रायश्चित्त काय आहे? देहत्याग करून सुद्धा त्याचं प्रायश्चित्त संपणार नाही. या पद्धतीची सुंदर मांडणी म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष आत्महत्या केली तरी त्याला प्रायश्चित्त नाही. या पद्धतीची सुंदर मांडणी, अत्यंत आक्रमक आणि बंडखोर मांडणी ही संत तुकारामांनी केलेली आहे. अगदी खरं आहे की आपण आता संत तुकाराम असतील, नामदेव असतील, एकनाथ महाराजांबद्दल असेल, हे सगळ्यांविषयी आपण जाणून घेतलं आणि त्यांनी जे समाजाप्रती प्रबोधनाच्या काही गोष्टी आपल्याच भारुडामधनं, अभंगांमधनं आणि कीर्तनांमधनं मांडलेल्या आहेत त्याही समजून घेतल्या. सर, ह्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया आणि जसं तुम्ही गाडगे महाराजांचा उल्लेख केला त्या गाडगे महाराजांबद्दल, तुकडोजी महाराजांबद्दल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यांनी जे समाजासाठी करून ठेवलेलं आहे म्हणजे
देव बाजारचा भाजीपाला नाही असं तुकडोजी महाराज म्हणतात. मनी नाही भाव देवा मला पाव. जर तुमच्या मनात भाव नसेल तर देव कसा पावेल हे जाणून घेणार आहोत. याशिवाय त्यांचे इतर काही दाखले आणि संदर्भ आहेत ते सरांकडनं जाणून घेऊ. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.